नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कधी डिपॉझिट होणार. बहुतेक लोकांनी तर बातम्या पसरवल्या होत्या की 18 तारखेलाच हे अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील. तर ही जी बातमी होती ही साफ खोटी होती. त्याच्यानंतर आता काही लोकांचं म्हणणं आहे की हा जो हप्ता आहे ह्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल किंवा याची जी काही फिक्स तारीख आहे ती फिक्स तारीख देखील सांगण्यात येत आहे. तर अशा सगळ्या ज्या काही गोष्टी त्या गोष्टींवर आपण बोलणार आहेत की खरंच या काही गोष्टी अधिकृतपणे शासनाकडून सांगण्यात आलेल्या आहेत का, तर त्याबद्दलच आपला हा व्हिडिओ. मित्रांनो, शेवटपर्यंत बघा. नक्कीच लाईक करत जा, शेअर करत जा, शेजारी घंटीचं बटन ऑन करून ठेवायचं, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती तुम्हाला मिळत असणार आहे. काही व्हिडिओच्या माध्यमातून काही लोकांच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं की 18 तारखेला हा जो काही हप्ता आहे तो डिपॉझिट होईल, पण ते साफ खोटं होतं. त्याच्यानंतर सांगण्यात येत आहे की जे काही गोरखपूर येथे पंतप्रधानांचा कार्यक्रम आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वाटप होऊ शकतो. पण तसं देखील अजून त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर किंवा सरकारकडून असं कुठलीही अधिकृत माहिती पोहोचलेली नाहीये. त्याच्यानंतर असं सांगण्यात येत आहे की आता सगळ्यात महत्त्वाचा जर विचार केला तर कुठलंही अनुदान वाटपासाठी, आता हे जे अनुदान हे काही राज्य शासनाचं नाहीये, हे केंद्र शासनाचं अनुदान आहे. ज्या पद्धतीने आपल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनुदानं थांबवण्यात आली होती राज्य शासनाची, तसंच आता बहुतेक ठिकाणी विधानसभेचे इलेक्शन चालू आहेत. केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे दिल्ली येथील देखील इलेक्शन असणारे. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तो हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होऊ शकतो. पण त्याच्याही आधी जर शासनाला वाटलं तर शासन निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन शेतकऱ्यांना तो हप्ता जो आहे तो डिपॉझिट करू शकतो. जर आपण बघायला गेलं तर हा जो काही हप्ता आहे आपल्याला 4-4 महिन्याच्या कालावधीमध्ये मिळतो. जसं की ऑक्टोबरमध्ये हा हप्ता आला होता, तर ऑक्टोबर झाला, नोव्हेंबर झाला, डिसेंबर झाला, जानेवारी झाला, तर मग फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जास्तीत जास्त सेकंड वीकमध्ये हा जो काही आपला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 2000 रुपयांचा हप्ता आहे तो शेतकऱ्यांना तेव्हा मिळू शकतो. बहुतेक शेतकऱ्यांना शासनाकडून सांगण्यात देखील येतो की आम्ही 6000 ऐवजी 12000 15000 रुपये करू. त्या पद्धतीची देखील अजून कुठे अधिकृत घोषणा नाहीये. फक्त 2000 रुपये तुम्हाला मिळतील. त्याच्यात पण ज्या शेतकऱ्यांना KYC बाकी होतं अशा शेतकऱ्यांना त्यांनी 20 तारखेपर्यंतची मुदत दिली होती, म्हणजे आजची मुदत. आता 20 तारीख लवकरात लवकर KYC करून घ्या. याच्यामध्ये अजून देखील मुदत वाढ होऊ शकते, 8-10 दिवस अजून प्लस याच्यात होऊ शकतो. ज्या शेतकऱ्यांचं राहिलं असेल त्यांनी लवकरात लवकर इथे KYC करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला याचा हप्ता मिळू शकतो. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.